प्रश्न हा आहे की आता विद्यार्थ्यांनी जो फॉर्म फिलअप करत आहेत त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की त्यांना रायटिंग लँग्वेज करायची आहे, जसं की महाराष्ट्रामध्ये जसा पुस्तकांचा तुटवडा आहे. बेसिकली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुलांना हाच प्रश्न आहे की ऑप्शनल कोणता असावा, लँग्वेज कोणती असावी. पोरांनी आता ऑप्शनलची तयारी करावी की पूर्वची तयारी करावी, अशा पोरांनी एनरोल केला आहे. पोरांना माहिती आहे की आत्ता ही परीक्षा अशी आहे की जी ओल्ड पॅटर्न अभ्यास करणारे मुलं होते ते तेवढ्या सिरियसनेसने याच्याकडे बघत नाही आहे. पण MPSC अशी आहे की मोस्टली MPSC म्हणा UPSC याला रिव्हिजन खूप मॅटर करतं, जसं तुम्ही बोललेत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की आपण काय करणार आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात येणारे प्रश्न, काही शंका कुशंका असतात, यावर एक पॉडकास्ट लाईक एक डिस्कशन घेणार आहे, ज्यामध्ये भगीरथ IAS अकॅडमी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले आणि तज्ज्ञ असे अनुभवी मार्गदर्शक प्रवीण राऊत सर आपल्यासोबत आहेत आणि मी पवन भारसाकडे. सो यामध्ये तुमच्या मनात येणारे प्रश्न हे आम्ही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे, ज्यातून तुमच्या बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. फारसं लेंदी असं डिस्कशन नसेल, एकदम पॉईंट टू पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड असं असेल. तर चला सुरुवात करूया या सेशनला. नमस्कार सर. नमस्कार. प्रश्न हा आहे की आता विद्यार्थ्यांनी जो फॉर्म फिलअप करत आहेत त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की त्यांना रायटिंग लँग्वेज करायची आहे, जसं की महाराष्ट्रामध्ये जसा पुस्तकांचा तुटवडा आहे. लवकरच रंजन कोळंबे सरांचे लिखित पुस्तकं येतील आणि पोरांच्यामध्ये गैरसमज असे आहेत की UPSCचं मटेरियल वापरायचं आहे जे की इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. सो हिंदीपेक्षा इंग्लिश कन्व्हिनियंट लँग्वेज आहे, मराठीमध्ये तेवढं मटेरियल अवेलेबल नाही. मग अशा वेळेस उत्तर लेखनाची भाषा काय निवडावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ऑप्शनल कोणता निवडावा, ऑप्शनल निवडण्याचे क्रायटेरिया काय असले पाहिजे. असं बऱ्याचदा मुलांना काय वाटतं की आता बऱ्याचदा मला कॉल करतात मुलं की सर भूगोल वाचायला खूप चांगला वाटतो, पण तो प्रायमा फेसी चांगला वाटत असेल, ऑप्शनलमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, तर त्या संदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल? नक्की सर, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. बेसिकली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुलांना हाच प्रश्न आहे की ऑप्शनल कोणता असावा, लँग्वेज कोणती असावी. परंतु बऱ्याच जणांनी ऑप्शनल आणि लँग्वेज चूज केली असेल, पण आता जे काही आपल्याला फॉर्म भरायचा आहे राज्यसेवेचा, तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुमचा ऑप्शनल कोणता असेल आणि त्याची लँग्वेज कोणती असेल हे आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण मेन्स देणार आहोत तर तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं GHची लँग्वेज कोणती असेल तर तेव्हा तुम्हाला चूज करायचं आहे. आता फक्त जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑप्शनल आणि ऑप्शनलची लँग्वेज, GHची लँग्वेज वगैरे ती कशी असेल ती आपल्याला मेन्समध्ये तिथे मेन्शन करावं लागेल त्या डॅपमध्ये. आता प्रश्न हा आहे की सध्या आपण जे काही ऑप्शनल संदर्भात चर्चा करतो आहे की कोणता ऑप्शनल निवडावा, कोणता ऑप्शनल हा बेस्ट असेल, तर याच्यामध्ये काही बेसिक क्रायटेरिया आहेत. 5 बेसिक क्रायटेरिया आहे की ऑप्शनल कोणता निवडायचा आहे. पहिला तुम्हाला क्रायटेरिया हे लक्षात घ्यायचं आहे की तो ऑप्शनल तुमचा इथे कन्फर्म तुम्हाला कम्फर्टेबल आहे का. त्याच्यानंतर दुसरा एक क्रायटेरिया असा असतो की त्याचं तुमच्याकडे रेफरन्सेस आहेत का, रिसोर्सेस तुम्हाला माहीत आहे का. त्याच्यानंतर तिसरा रेफरन्स आहे की त्याच्या संदर्भात तुमच्याकडे मेंटॉर आहे का, म्हणजे तुमच्याकडे ते शिक्षक आहेत का त्या विषयाचे जे तुम्हाला गाईड करू शकतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा रेफरन्स हा आहे की तुम्हाला त्या ऑप्शनलसाठी किती वेळ आहे. आणि सर्वात माझा 5वा पॅटर्न जो आहे ज्याला म्हणतो आपण की UPSC लेवलला त्याला स्कोप आहे का. म्हणजे कधी कधी काय होतं की मुलं असे ऑप्शनल निवडतात जसं की मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, असे ऑप्शनल UPSCला सहसा कोणी निवडत नाही. आणि विशेषतः आपण जर ते राज्यसेवेला जर निवडले तर असं होऊ शकतं की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी मार्क्स मिळू शकतात. तर त्यामुळे अशी तुम्हाला ऑप्शनल निवडायचे आहेत की जे त्यांचा सिलेबस कमी असेल, तुम्हाला कम्फर्टेबल असेल, तुम्ही त्याच्या संदर्भात मेंटॉर तुमच्यासोबत असतील, ॲन्सर रायटिंग तुमची होऊ शकेल आणि विशेषतः जो की कालावधी आहे आपल्या परीक्षेचा तो कालावधी सगळा बघता तुम्हाला तो निवडायचा आहे. मुळात कोणतीही एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला हे 2 डिसिजन थोडेसे अवघड असतात, लँग्वेज आणि एक आहे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. तर मला असं वाटतं की मुलांनी थोडंसं याच्यावरती विचार करावा आणि त्यानुसार हा फॉर्म भरावा. ऑप्शनलबद्दल जसं सांगितलं सर, तर बऱ्याचदा असं सजेशन मी देतो पर्सनली, कदाचित माझं मत असू शकतं की ऑप्शनल असा निवडायला हवा
की जो ऑप्शनलचा गाईड तुम्हाला सहज जसं तुम्ही सांगितलं अवेलेबल असले पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सिलेबस ओव्हरलॅप झाला पाहिजे, GSचा केला पाहिजे. मग अशी विद्यार्थ्यांना कमी शॉर्ट पिरियडमध्ये कोणता निवडावा असे एक सजेशन 2-4 विषयाचे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ते की पोरांनी आता ऑप्शनलची तयारी करावी की पूर्वची तयारी करावी. येस, आता जे काही माझं पर्सनल सजेशन आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. इवन असंही होऊ शकतं की माझा ऑप्शनल हा स्वतः जॉग्रफी होता UPSC एक्झामसाठी, तर त्यामुळे माझं थोडंसं बायस होऊ शकते. पण मला असं वाटतं की जॉग्रफी हा सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिमसाठी सुद्धा कवर होतो, एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा कवर होतो. म्हणजे पूर्वपरीक्षेला जर तुम्ही बघितलं तर 15 आणि 5 तर जवळपास 20 क्वेश्चन्स तुमचे कवर होतात जर तुम्ही जॉग्रफी ऑप्शन घेतला तर. हे झालं तुमचं पूर्वपरीक्षेचं. आणि मुख्य परीक्षेला जर विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये तुमचं GS फर्स्टमध्ये जॉग्रफी जवळपास याच्यामध्ये 100 मार्क्स तुमचे कवर होतात. GS 3मध्ये तुमचं ॲग्रिकल्चर, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट हे क्लिअर होते. आपण जर एकंदरीत जर विचार केला तर जवळपास GSमध्ये सर जवळपास 300 मार्क्स तुमचे कवर होतात जवळपास. आणि विशेषतः जर आपण ओव्हरऑल जर बघितलं 1750 पैकी तर 800 गुण तुमचे कवर होतात. म्हणजे मी माझं पर्सनल लेवलला सांगतो की जर तुम्ही अभ्यास केला असेल जॉग्रफीचा व्यवस्थित तर मुळात तुम्हाला एन्व्हायरमेंट, ॲग्रिकल्चर, डिझास्टर मॅनेजमेंट, GS फर्स्टमधलं ॲग्रिकल्चर याचा एक्झाममध्ये अजिबात ताण येतच नाही. तर त्यामुळे एक ॲडव्हान्टेज आपला हा होऊ शकते. आता तुम्ही एक दुसरा क्वेश्चन मला विचारला की एक्झॅक्टली पिरियड कसा असावा, तर मुळात सर ऑप्शनलचा जर विचार केला तर आपल्याकडे जवळपास 6 महिने आहेत असं आपण गृहीत धरूयात प्रिलिमपर्यंत. तर जवळपास हे जे काही आपले 1.5 महिना आहे म्हणजे हा एप्रिलचा आणि पुढचा मेचा, तर याच्यामध्ये प्रामुख्याने हा आपला ऑप्शनलचा अभ्यास असायला हवा. ऑप्शनल असेल किंवा GSमध्ये असणारा एखादा मेनचा स्टडी असेल किंवा तुमचं GS 4 असेल. परंतु पूर्णतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पुढचे 4 महिने फक्त प्रिलिम एका प्रिलिम, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नसायला हवं. जे लोक 2025चा अटेम्प्ट देतात त्या लोकांसाठी, पण जे लोक 26चा देणार आहेत त्या लोकांनी बिंदास डिसेंबरपर्यंत पूर्व मुख्य एकत्र केले तरी चालेल. म्हणजे अशा प्रकारचं हे डिवायडेशन असावं असं मला वाटतं. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करा. कारण की एकदा तुम्ही असं म्हणतात, म्हणजे बरेच वेळा लोक असे म्हणतात किंवा स्टुडंटचंही मत असं असते की सर आम्ही जेव्हा मेन्सला जेव्हा जाऊ आम्ही तेव्हा काय करू, ऑप्शनलची तयारी करू. पण ते शक्य होणारच नाही. तसं सुसाईड अटेम्प्ट आहे तो. तर त्यामुळे या 1.5 महिन्यामध्ये ऑप्शनल किंवा GS 4चा तुम्ही अभ्यास करू शकता. तर येस, आणखी सर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जेव्हा ऑप्शनलचा जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा आपण जे काही बाकीचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास आहे आत्ताच्या फेजमध्ये तो करू शकतो का? नक्कीच सर. मला असं वाटतं पर्सनली की आता महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न नवखा आहे. त्यामुळे बराच सारा मॉब असा आहे की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला गृहीत धरलं की तुम्ही ऑलरेडी UPSCचे अटेम्प्ट दिले आहेत, तुमचं ऑप्शनल आणि तुमचं GS सर्व कवरअप आहे आणि फक्त विथ रेफरन्स ऑफ महाराष्ट्र इतका वेगळा मुद्दा तुम्हाला करायचा आहे. तर तुम्ही लोक अशा संधीची वाट बघत होते की जे नॉर्मली UPSCमध्ये ज्यांचं सिलेक्शन राहिलं. सो आता एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की आपण राज्यामध्येच नोकरी करू शकतो आणि सर्व सिलेबस कवर आहे. चॅलेंजिंग पार्ट आहे तो म्हणजे की प्रिलिम्स, जसं तुम्हालाही माहिती आहे की UPSCच्या प्रिलिम्सपेक्षा MPSCची प्रिलिम्स फार वेगळी राहील आणि वेगळी राहते. इवन जर सायन्सच म्हटलं तर सर्वात भीतीदायक आहे. तो एक UPSCच्या मनात एक न्यूनगंड आहे. तर जसं आता आपण एक निर्धार नावाची बॅच जशी आपण चालू केली आहे की निर्धार ही प्रिलिम ओरिएंटेड बॅच आहे ज्यामध्ये मोस्टली अशा पोरांनी एनरोल केला आहे. पोरांना माहिती आहे की आत्ता ही परीक्षा अशी आहे की जी ओल्ड पॅटर्न अभ्यास करणारे मुलं होते ते तेवढ्या सिरियसनेसने याच्याकडे बघत नाही आहेत. बरेच सारे विद्यार्थी राज्यसेवेत गुंतलेले आहेत किंवा बऱ्याच साऱ्या लोकांनी कंबाईन फोकस केला आहे. तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की पोरं रिझल्टपर्यंत पोहोचू शकतात कारण गर्दी तेवढीशी नसेल. तर त्या दृष्टीनं प्रिलिम्सचा तयारी करत असताना मला असं वाटतं की दिवसाची तुम्ही आत्तापासून 6 महिन्यात दिवसाचे 8 तास किंवा 6 तास जरी प्रिलिम्सला दिले आणि त्यानंतरचे 4 तास जरी तुम्ही तुमच्या इतर म्हणजेच आपल्या ऑप्शनलला दिलं तरी ते मोर दॅन इनफ आहे. आणि असे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा UPSCचे विद्यार्थी आहेत ज्यांचं तयार आहे पण एक फोबिया आहे प्रिलिमचा. तर अशा विद्यार्थ्यांनी आपली जशी निर्धार बॅच आहे अशा बॅच एनरोल करायला काही एक हरकत नाही. किंवा जर बॅच नसेल करायची, स्वतः जरी करायचं असेल तर आयोगाचे PYQ प्रॉपर केलेत तर आयोगाचा एक ॲप्रोच लक्षात येईल की जो फार वेगळा आहे 360 डिग्रीमध्ये. तर मला असं वाटतं की अभ्यासाचे तास जर आपण 10 कन्सायडर केले किंवा 8 जरी कन्सायडर केले तरी आपण त्याला तसं इक्वल करू शकतो. आणि 6 महिने हा खूप मोठा कालावधी असतो. नॉर्मली इतक्या लवकर जाहिरात आता तरी आपण कधी बघितली नाही की इतकी गॅप असताना. सो एक ते चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं.
आपल्या सरांचा स्पेशली जॉग्रफी आणि पॉलिटी हा विषय सरांचा हातखंड आहे. तर मी सरांना थोडंसं जॉग्रफी आणि पॉलिटीबद्दल हे विचारेल की सर बेसिकली आपण जेव्हा पॉलिटिक्स आणि जॉग्रफीचा जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा साधारण यासाठी आपल्याला किती कालावधी असायला हवा. आपण असं इमॅजिन करूयात की एखादा विद्यार्थी झिरोपासून सुरुवात करणार आहे, तर त्याला साधारण या विषयासाठी किती वेळ लागेल आणि त्यांनी एक्झॅक्टली या विषयाची तयारी कशी करावी समजा. तर सर्वप्रथम सिलॅबस सर हा तुमचा आरसा असतो की जिथं तुम्ही पोचू शकता. सिलॅबस जर पहिला मी पॉलिटीबद्दल बोलतो आहे. सिलॅबसबद्दल डिस्कस करायचं झालं तर त्यांनी भारतीय शासन आणि प्रशासन संविधान असा मुद्दा दिला आहे, ज्यामध्ये मागच्या वर्षीचा पेपर जर बघितला तर फार डायनॅमिक होता, ज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील किंवा सोबतच तुम्हाला ठीक आहे सोबतच तुम्हाला बरेच सारे प्रश्न असे आले आहेत की जे प्रश्न पहिल्या निवडणुकांवर आले आहेत. थोडा डायनॅमिक सिलॅबस आहे जो इतर परीक्षांपेक्षा. म्हणजे मी असं सांगेल की जर तुम्ही एखादं बुक वापरत आहात, जसं आता सर्व परिचित असणारे 2 बुक महाराष्ट्रात आहे. एक कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय राज्यव्यवस्था आणि एक लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. सो असे रेफरन्स मुलं वापरतात. तर कोणत्याही रेफरन्सला वाचण्यापूर्वी जर तुमच्याकडे एक बेसिक आयडिया असतील, कारण की कसं असतं विषयाचे थंब रूल समजून घेणे किंवा विषयाचा त्या अप्रोचपर्यंत पोहोचण्यासाठी कन्सेप्ट फार क्लिअर असावे लागतात. त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या दृष्टीने तो जर यूट्यूबच्या माध्यमातून किंवा एखादी बॅच असेल किंवा मग एखादा कोर्स असेल या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करायची. आणि जर कॉन्फिडंट असाल की नाही मी स्वतः माझी अंडरस्टँडिंग तितकी चांगली आहे तर मग बुकमध्ये जाऊ शकता. फक्त सिलॅबस हा समोरचा आरसा असला पाहिजे, फारसं वेगळं वाचायचं नाही. आता पंचायती राज नावाचं सेक्शन ॲड होतो, तर पंचायती राजवर फिरून फिरून प्रश्न असतात, म्हणजे वर्षाआड प्रश्न असतात. जर मागच्या वर्षी एकही प्रश्न आला नाही पण भविष्यात येणारच नाही याची काही गॅरंटी नाही. सो एक परिपूर्ण बुक्स, आता फॉर एक्झाम्पल हे सरांचं बुक आहे, मी बुक्स दाखवू इच्छितो. यामध्ये सर्व जसा सिलॅबस पाहिजे, जसा सिलॅबस आहे त्या पद्धतीनं डेकोरेट केलेलं बुक आहे. कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी ॲड करू इच्छितो की जवळपास या आपल्या अकॅडमिक इयरमध्ये जवळपास 50,000+ कॉपीज या पुस्तकाच्या आपल्या गेलेल्या आहेत. याला खूप प्रचंड मुलांनी प्रतिसाद दिला आणि आत्ताच्या जे काही आपली कंबाईनची एक्झाम असेल किंवा राज्यसेवेची एक्झाम असेल याच्यामधून प्रत्येक इकॉनॉमी असेल किंवा पॉलिटी असेल तर जवळपास 10+ क्वेश्चन्स कवर झालेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा बेसिक अभ्यास करता त्याच्यानंतर आपलं जे काही रिव्हिजन्स आहेत त्यासाठी आपलं हे पुस्तक जे ते अतिशय उत्तम होऊ शकते आणि उपयुक्त आहे आणि मुलांना याचा खूप फायदा झालेला आहे. आणि सर सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केलं आहे, प्लीज सर कंटिन्यू. आणि जिओग्राफीमध्ये सर जिओग्राफीचा सिलेबस जरा वास्ट आहे, जसं की फिजिकल जिओग्राफी आहे आणि फिजिकल जिओग्राफीसाठी मोस्टली आपण 11वीचं NCERT ओल्ड NCERT फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी ते वाचलं आहे. स्टेट बोर्ड बुक जरी कवर केले तरी पोर्शन कवर अप होण्यासारखं आहे. वर्ल्ड जिओग्राफी आहे, तिथं मॅपिंग बेस वगैरे क्वेश्चन तितकासा आयोगाचा UPSC सारखा अप्रोच तितकासा दिसत नाही. तो फिजिकल जिओग्राफी असेल, इंडियन जिओग्राफीवर प्रश्न येतात आणि जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. सो याचं कॉम्बिनेशन आहे, त्यामध्ये ह्युमन जिओग्राफी वगैरे. सो कोणतं एक बेसिक बुक वापरलं आपलं, म्हणजे AB साऊदी सरांचं असेल किंवा एखादं कोणतं फिजिकल जिओग्राफी स्टेट बोर्ड वगैरे हे जरी वाचले तरी बऱ्यापैकी कवर अप होऊन जाईल असा सिलॅबस आहे. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. तर मला असं वाटतं की नवीन विद्यार्थ्यांनी रिस्क घेण्यापेक्षा जर आपल्या पद्धतीने जर केलं तर ते फार चांगल्या पद्धतीने राहील. आणि एक करंट अफेअर माझा विषय ज्याच्याबद्दल बोलतो आहे, करंट अफेअरसाठी सध्या महाराष्ट्रात जे बेस्ट संदर्भ ग्रंथ आहेत, एक पृथ्वी परिक्रमा असेल किंवा मग सिम्प्लिफाईड असेल, तर दोनपैकी कोणती एक बेटर आहे. आणि जसं कंबाईनच्या परीक्षेमध्ये झालं सर की प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स होते. आता आयोगाचा एक पॅटर्न असा आहे सध्या सेट केलेला, एखादा प्रश्न विषय असा असतो की जो तो आउट ऑफ द बॉक्स राहतो. मग अशा एखादा विषयामध्ये एखाद्या वेळेस प्रश्न आले नाही याचा अर्थ असा होत नाही की ते नियमित येणार नाही. तर गेल्या 18 महिन्यातील करंटच्या घडामोडी जर केल्या तर बेस्ट राहील. पॉलिटीसाठी मी सजेस्ट करेल कोळंबे सरांचं बुक, जर ज्यांचं ऑलरेडी वाचून झालं असेल त्यांनी रिव्हिजन नोट्स यूज केली तरीही चालतं आहे. त्यानंतर जिओग्राफीसाठी मी स्टेट बोर्ड आणि ओल्ड NCERT जी आहे ती प्रेफर करेल. आणि सोबत AB साऊदी सरांचं बुक वाचत असाल तेही आहे. आणि करंट अफेअरसाठी एक तर पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड या दोनपैकी तुम्ही कोणताही संदर्भ यूज करू शकता. आता मी प्रतिप्रश्न करतो आहे सर की जे तुमचे विषय आहेत त्याबद्दल तुम्ही पुराणा स्ट्रॅटजी आणि बुक लिस्ट काय सांगू शकाल? येस नक्कीच सर. बेसिकली माझा जो की विषय आहे प्रिलिम एक्झामसाठी तर तो माझा आहे इकॉनॉमी आणि नंतर आहे आपला पर्यावरण. तर नॉर्मली इकॉनॉमीसाठी आपल्याला जवळपास 15 प्रश्न असतात आणि पर्यावरणासाठी जवळपास 5 प्रश्न असतात. तर इकॉनॉमी या विषयामध्ये आपल्याला 15 क्वेश्चन्स येतात, परंतु या 15पैकी असे क्वेश्चन्स आहेत की जे आपल्या हातात लागू शकतात. तर यांची संख्या ही केवळ 12 ते 13च आहे.
आपण जास्तीत जास्त 10+ घेतले तरी चालते, परंतु जे काही 2-3 प्रश्न असतात ते नेहमी आउट ऑफ द बॉक्स असतात. सर असे म्हटलं की प्रत्येक सेक्शनमध्ये असा 1-2-3 क्वेश्चन असतोच की जो आउट ऑफ द बॉक्स असतो. तर इकॉनॉमीमध्ये सुद्धा 2-3 क्वेश्चन हे आउट ऑफ द बॉक्स असतात. तर त्यामुळे तुम्हाला बेसिकली 15पैकी तुमचा जो काही स्कोर आहे म्हणजे मायनस वगैरे जाऊन तर इकॉनॉमीमध्ये 10+ आला तरीसुद्धा तुम्ही सक्सेस आहात. कारण की इकॉनॉमी हा विषय थोडासा डायनॅमिक आहे सर. कारण की याच्यामध्ये बहुतांश क्वेश्चन्स आपल्याला इकॉनॉमीमध्ये विथ करंट बेस दिसत आहेत. आणि आपण मागच्या 2 वर्षापासून जर बघितलं तर आयोगाने इकॉनॉमीमध्ये जे काही 2-3 प्रश्न आहेत ना ते खूपच डायनॅमिक घेतलेले आहेत. म्हणजे मागे आपण जर बघितलं तर जवळपास 6 प्रश्न योजनेवरती आले होते. म्हणजे असं कधी होत नाही आणि तेही योजना जुन्या होत्या. आणि आता हे कंबाईनच्या परीक्षेला काही प्रश्न हे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स होते. तर मी असं म्हणेल की आउट ऑफ द बॉक्स कसे येतात किंवा काय आहेत याच्यापेक्षा आपण बेस्ट ऑप्शन हा विचार करू शकतो की बेसिकली मला 10+ स्कोर घ्यायचा आहे क्वेश्चन्स. आणि याच्यानंतर जे काही बेसिक टॉपिक आहेत जे आपल्याला पूर्वपरीक्षेला महत्त्वाचे आहेत सर ते फक्त 10च बेसिक टॉपिक आहेत. तर यापैकी हे जे बेसिक टॉपिक आहेत तुम्हाला मी सांगू इच्छितो. जसं की पहिला टॉपिक असेल बेरोजगारी, दारिद्र्य, बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण. त्याचबरोबर आहे तुमचा पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्समध्ये 1-2 प्रश्न असतात. निर्देशांक आहेत जे आता आपल्या कंबाईनमध्ये मी यायला लागलेत. जसं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, GII, MPI हे महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था किंवा महत्त्वाच्या काही योजना. तर जवळपास ही जी काही यादी तुम्हाला आपल्या याच्यावरती दिसतेच आहे. तर अशा प्रकारचे जवळपास 10 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. पण तुम्ही प्रिपरेशन करत असताना जे काही चालू घडामोडीची तयारी करताय तर तो सेक्शन तो इथे ॲड करून करा. म्हणजे क्लब इंटरलिंक करता यायला हवा. जर तुम्ही तो इंटरलिंक जर केला तर जवळपास 15 क्वेश्चन्स हे आणि 2-3 प्रश्न ते. तर म्हणजे इकॉनॉमी रिलेटेड आपण जवळपास 18 क्वेश्चन्स आपण बघू शकतो आपल्या पेपरमध्ये. तर यापैकी जर चांगला अभ्यास असेल, रिव्हिजन चांगली असेल तसं 12-13 प्रश्न जमू शकतात. एवढ्या लेवलला हा पेपर आहे. आणि माझा एक आणखीन एक असा अंदाज आहे की सर तुम्हाला माहितीच आहे की ही परीक्षा आपली संयुक्त परीक्षा आहे. संयुक्त म्हणजे काय, ज्याच्यामध्ये टेक्निकलची मुलंसुद्धा आहेत, वनसेवा आहे, अभियांत्रिकी आहे. तर जो ट्रेंड सर आधी 2019च्या आधी होता की मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स काहीतरी खूप ट्रिकी आहे, यस, आता तसं दिसत नाही आहे. म्हणजे असं मला वाटतं की बेसिक जरी व्यवस्थित चांगलं केलं म्हणजे खूप ॲडव्हान्स लेवलला करण्याची गरज नाही जी आधी तुम्हाला होती. कारण की त्याच्यामध्ये मेन्स, पूर्व हे सगळं सारखं असायचं. त्यामुळे ती लेवल ती वेगळी होती. पण मला असं वाटतं की आत्ताची लेवल ती नाही आहे. फक्त बेसिक चांगलं करायचं आहे. आणि विशेषतः जे तुम्ही निवडलं आहे ना 10-15 टॉपिक ते एकदम छान करा. आणि जे काही बेसिक रेफरन्स जर तुम्हाला जर वापरायचं असेल तर ते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम असलेलं पुस्तक आहे ते म्हणजे आपल्या कोळंबे सरांचं पुस्तक. इवन या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आता आपले जे एक्झाम झाले असतील 10+ सहज क्वेश्चन्स मिळतात. मुळात हे पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये सरांनी प्रॉपर सिलेबस कव्हर केलेला आहे. थोडंसं लेंदी आहे परंतु ते करणं गरजेचं आहे. कारण की ते जर केलं तरच आपल्याला तेवढं ते आउटपुट निघेल. आणि याचबरोबर आपलं सध्या मी तुम्हाला पॉलिटिक्स दाखवते पण आपलं हे अर्थव्यवस्थेसुद्धा रिव्हिजन नोट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा क्रिप्स मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला हे 2 गोष्टी जर व्यवस्थित केल्या, चांगलं जर व्यवस्थित वाचलं तर नक्कीच आपल्याला 12-13+ करता येईल. पण याच्या आधी तुम्ही 2 गोष्टी फिक्स आउट करायच्या. पहिली गोष्ट फिक्स आउट करायची की मी काय करेल. 10 ते 12 पॉईंट्स करा. करंट त्याच्यामध्ये ॲड करून जवळपास 12-13 पॉईंट जातात. आणि तुमचं एकच रेफरन्स बुक आणि ते केल्यानंतर त्याच्यावरती सातत्याने असलेली मल्टिपल रिव्हिजन्स. आणि मार्केटमध्ये ज्या काही टेस्ट असतात त्या तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर मी शक्यतो सांगेल की आपलीसुद्धा एक टेस्ट सिरीज आहे. हां, आणि विशेषतः आम्ही ती टेस्ट सिरीज अशी डिझाईन केलेली आहे की जे काही आपला आयोगाचा बेस आहे तो बेस लक्षात घेऊन पुढे कसा प्रश्न येऊ शकतो या बेसनुसार ती आपण टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे. आणि विशेषतः ही टेस्ट सिरीज प्रत्येक जे त्या विषयाचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी ती डिझाईन केलेली आहे. तर त्यामुळे मागे स्वतः रद्द झालेलंच आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजमधले बरेच क्वेश्चन त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत होते. त्याचं कारण काय की आपण खूप हुशार आहोत किंवा खूप प्रिडिक्ट करू शकतो असं नाही आहे. मुळात प्रश्न हा आहे की हा स्पेसिफिक पॅटर्न आहे. तो जर व्यवस्थित जर अंडरस्टँड केला, सिलेबस असेल, PYQ असेल तर हे सगळं रिफ्लेक्शन होणारच आहे. आणि नक्कीच आपली एक्झाम ही म्हणतो ना आपण हातात येण्यासारखी आहे. फक्त त्याला तो जो काही नजरिया आहे, जो काही दृष्टिकोन आहे क्लिअर असणं गरजेचं आहे. येस सर. आता सर या संदर्भात माझा आणखीन तुम्हाला एक प्रश्न आहे की मुळात आता जे काही आपल्याला कालावधी आहे 5.5 महिन्याचा, तुम्ही म्हटलात की सर हा आपल्याला कालावधी खूप मोठा आहे आणि इनफ आहे. मग आता अशा वेळेस आपण फोकस राहण्यासाठी स्वतःचं अभ्यासाचं नियोजन कसं असायला हवं. म्हणजे स्पेसिफिकली आपण पूर्वपरीक्षेसंदर्भात जर विचार केला तर ते कधीपासून सुरू व्हायला हवं
आणि पूर्वपरीक्षा अभ्यास करत असताना कोणता विषय आपण सुरुवातीला घ्यायला हवा? फार चांगला क्वेश्चन आहे सर. तर सर्वात पहिले मी पोरांना असं सजेशन देऊ शकेल, म्हणजे विद्यार्थ्यांना, की जेव्हा तुम्ही आता अभ्यासाचा विषय करताय तर सर्वात पहिला मुद्दा आहे की तुमचा सिलेबस तुमचा आरसा आहे आणि PYQ जे आहेत हे तुमचं एक डायरेक्शन तुम्हाला देतात. तर कोणत्याही अभ्यासाची सुरुवात करताना मी असं सांगेल की तुमचे विषय जे आहेत, जे 7 विषय आहेत GSमध्ये, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता जसं इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे, आणि कधीकधी असं होतं की पोस्ट इंडिपेंडन्सवर 1-2 प्रश्न येतात. मग आता इतका वास्ट विषयाला जर कॉम्प्रेस करून शिकायचं असेल तर नॅशनल मूवमेंट आहे हा मोस्टली फोकस पार्ट आहे. त्यानंतर भारतात झालेल्या ज्या सगळे उठाव आहेत हा मोस्टली पार्ट आहे. मग त्या दृष्टीने सिलेबस आणि दुसरं म्हणजे PYQ याचा प्रॉपर जर अभ्यास असेल तर मग आपल्याला मेन मुद्दे कोणते आहेत ज्यावर आपल्याला फोकस करायचा तो लक्षात येतो. एक तर मी परत एकदा सांगतोय की जर मोस्टली जर लवकर रिझल्ट द्यायचा असेल, म्हणजे असं म्हणत नाही की क्लासेस केलेच पाहिजे, पण जर तुम्हाला स्वतःहून ते ओळखता येत नसेल तर कुणाकडे शिकून घेतलेलं कधी चांगलं राहील. आणि जसं की आपण सांगितलं की निर्धार बॅचमध्ये आपण कट टू कट सगळं त्या गोष्टी शिकवतोय, नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातात, तर ते एक ऑप्शन असेल. किंवा अदर महाराष्ट्रात कुठेही ज्याची तिथे बॅचेस अवेलेबल आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता, म्हणजे त्या व्यक्तीच्या अनुभवाचा PYQचा सगळा फायदा होऊ शकतो. आता अभ्यासाची मेथड असं की मी असं सांगेल की जे विषय जास्त मार्क्स देणारे आहेत ते विषय सुरुवातीला घेतले की ज्याचा स्कोप खूप जास्त आहे. जसं जिओग्राफी सांगितलं, जिओग्राफीचा स्कोप खूप जास्त आहे. त्यानंतर पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, करंट अफेअर्स असेल, सो याचा स्कोप खूप जास्त आहे. तर सुरुवातीला मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आत्ता आपल्याकडे 5 महिन्याचा कालावधी आहे, यापैकी नॉर्मली आपण 4 महिन्यात सिलेबस कंप्लीट करू, 120 दिवस असं आपण समजलो. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिन्याला म्हणजे 2 GS घेतलेले कधी चांगले राहतील. मी काय करेल, यावेळी मी पॉलिटी आणि त्यासोबत मी एक छोटा विषय घेईल की जसं आता 15 दिवसात संपणारा एखादा विषय आहे की पर्यावरण आहे, असं एक कॉम्बिनेशन करेल. त्यानंतर दुसऱ्या 15 दिवसात मी काय करेल की त्यासोबत प्राचीनचा भाग संपवेल. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये मी इकॉनॉमिक्स घेईल आणि त्यासोबत जिओग्राफी घेईल. म्हणजे असं करत 2-2 GS जरी केले तरी मोस्टली आपले 4 महिन्यात 7 GS संपून जातात. फक्त कन्सिस्टन्सी ही मॅटर करेल तुमची, की तुम्ही किती कन्सिस्टंटली अभ्यास करताय आणि PYQचा किती ॲप्रोच तुमच्याकडे आहे. तर मी तर नेहमी पोरांना सांगतो की सर्वात पहिले काय करायचं की PYQ बघायचे. PYQ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की नेमका आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. जसा फॉर एक्झाम्पल तुम्ही सरनामा वाचताय, तर मी जेव्हा पहिली परीक्षा दिली मी सरनामा वाचून गेलो होतो, पण मला माहीतच नव्हतं की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य हे जे आहे या गोष्टीचा क्रम विचारतात हे मला कधी माहीत नव्हतं. सो नंतर ते बघितल्यानंतर लक्षात आलं की हे अँगलनं वाचायचं होतं. सो त्या पद्धतीनं जर PYQ बघणे, रीडिंग करणे आणि PYQ सॉल्विंग ह्या अप्रोच केला तरी चालेल. जसं तुम्ही मला सांगितलं आहे की इकॉनॉमिक्समध्ये असा पोर्शन आहे की मुलं कोर इकॉनॉमिक्स वाचतात, त्यामध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हा जरा बाजूला राहून जातो, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या काही कन्सेप्ट आहेत, किंवा मग आता जसं पंचवार्षिक योजनांवरचा भर वाढतोय तर हे मुद्दे बाजूला राहतात त्याच्यामुळे. आणि तुम्ही अभ्यास केला आहे का आणि किती केला आहे, जर याचं तुम्हाला बघायचं असेल रिफ्लेक्शन, तर मला असं वाटतं टेस्ट सिरीज लावणं अनिवार्य आहे. टेस्ट सिरीज लावायची, आयोगाचे 17 पासूनचे जे पॅटर्न आहे 17 ते 24 पर्यंतचे पेपर सॉल्व केले, तो एक मोठा मुद्दा राहू शकते. तर त्यामुळे एक सर्वात चांगलं की तुमच्याकडे एक सर्वात चांगला मार्गदर्शक असणं, तुम्ही फोकस असणं आणि संदर्भ पुस्तकं चांगली असणं तुमच्याकडे, हे सर्वात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे की तुम्ही अभ्यासाला तुमच्या मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही एक बेस्ट टेस्ट सिरीज लावणे, आणि त्या आता तर जसं टेस्ट सिरीजची एक्सप्लेनेशन दिल्या जातात त्यामधून आपल्या झालेल्या चुका पण आपल्याला कळतात आणि त्याचे वाईड अँगल पण आपल्या क्लिअर होतात. ते महत्त्वाचे मुद्दे अभ्यासातले ते ओळखायचे असेल तर PYQचा सराव करणं फार महत्त्वाचं आहे. आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी असेल तर 2 तास बघायला आणि 2 तास ते वाचायला, म्हणजे व्हिडिओ जर बघत असेल 2 तास आणि 2 तास वाचायला, असं एका विषयाला जर 4 तास केलं आणि सॅटर्डे संडे हा जर आपण करंट अफेअरला जर त्यामध्ये इन्क्लूड केलं आहे, म्हणजे विषयाला अपडेट पण मिळतील आणि सर्व, तर त्या पद्धतीने ते होऊ शकतं असं मला वाटतं. सर याच्यामध्ये मी थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन्स करेल, कारण की काही स्टॅटिस्टिक्स माझ्यासोबत आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तर सर नॉर्मली जर आपण जर PYQ जर बघितलेत, म्हणजे इव्हन सगळ्यांना PYQचं महत्त्व माहीतच आहे, परंतु हे का महत्त्व आहे ह्या जो कोणाला अजून लक्षात येत नाही, तर तो मुद्दा मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. की मुळात सर आपण जर आत्तापर्यंत जर एक्झाम बघितल्या, त्याचे सगळे स्टॅटिस्टिक्स जर बघितले तर आपल्याला हे लक्षात येतं की जे काही एक्झाम आहे, म्हणजे आता आपली कंबाईनची एक्झाम असेल किंवा राज्यसेवेची एक्झाम आहे, तर आपण सगळेच म्हणतो की PYQचे काही क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झाले आहेत डायरेक्टली और इनडायरेक्टली, पण याचा आपण हा कधी अभ्यास करतो का
की ते किती % रिफ्लेक्ट झालेले आहेत किंवा किती क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेले आहेत. तसं आपण मागच्या जर 5 ते 6 एक्झाम जर बघितल्यात, मग ती कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, तसं जवळपास 60 ते 70% क्वेश्चन्स हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिफ्लेक्ट झालेले आहेत. डायरेक्टली मग आता एवढं महत्त्व आहे, पण मुलं त्याला दुर्लक्ष का करतात? कारण की त्यांना असं वाटतं की काहीतरी नवीन वेगळं येईल परीक्षेमध्ये. तर त्यामुळे जे काही हातामध्ये असणारे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा ते कधी वापर करत नाही. ऑथेंटिक सोर्सेस त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांचं एकच म्हणणं असते की मला खूप अभ्यास करायचा आहे. पण खूप अभ्यास करायचं म्हणजे काय, त्याचं जे काही स्ट्रॅटेजी आहे ती त्याला ती कळत नाही. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा अभ्यासात उतरतो तर तेव्हा प्रत्येकाला एक न्यूनगंड असतो सर. ते न्यूनगंड कसा असतो? तो ओव्हर कॉन्फिडन्सचा न्यूनगंड असतो. तर हे स्वतः मी प्रिपरेशन करू शकतो, स्वतः मी अभ्यास करू शकतो, स्वतः मी पास होऊ शकतो, हे बरोबर आहे. आणि हा न्यूनगंड मलाही होत सर. कारण की आपण जेव्हा ही सगळी एक्झामची तयारी करतो, आपण खरंच चांगला अभ्यास करत असतो, परंतु शेवटी आपण 1 किंवा 2 मार्कांनी जातोच. त्याचं कारण हे आहे की जे काही आपण म्हणतो ना, त्याच्यामधले असणारे जे काही मायन्यूट जे काही डिटेल्स असतात, कमजोरी असतात, त्याचा स्टुडंट म्हणून नाही समजत. मग अशा वेळेस तुमच्यासोबत कोणतरी मेंटॉर हवा, कोणीतरी तो टॉपिक तुम्हाला समजून सांगायला हवा. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये स्कूल फीडिंग खूप चांगली होते शाळेपासूनच. मग आपल्याला एक सवय लागलेली असते की कोणीतरी मला सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. आणि जर समजा मला एखादं पुस्तक जर नव्याने जर वाचायचं असेल ना सर, तर मला हे पुस्तक वाचायला एकाला खूप जास्त वेळ लागेल. पण जर माझ्यासोबत असा एक्सपिरियन्स टीचर असेल की जो मला प्रत्येक गोष्ट समजून सांगेल, मग काय होईल, तो तुम्हाला समजून सांगेल. तुम्ही फक्त जस्ट वाचायचं, समजून घ्यायचं, सरांनी सांगितलेले PYQ किंवा जे काही आहे ते करायचं आणि विषय संपवायचा. कारण की एवढं पुस्तक जर तुम्हाला संपवायचं असेल स्वतः व्यक्तिगत, तर 2-2.5 महिने लागतील सर. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे की जे सिलेक्टेड आहे तेवढं चांगलं करा. आता एवढं मोठं छान पुस्तक आहे, पण याच्यातलं सगळंच इम्पॉर्टंट नाही आहे. काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, पण मुलं एक्झॅक्टली काय करतात वाचताना, जे इम्पॉर्टंट नाही ते ज्याला जास्त फोकस करतात. जसं की डेटा दिसला की त्याला लाईन मारतात किंवा त्याला जास्त राऊंड करतात. मुळात इकॉनॉमिक्स हे म्हणजे डेटा नाही आहे. हे मुलांना कधी कळतं? 2-3 अटेम्प्ट झाल्यानंतर. तर मला असं वाटतं की PYQ याचं महत्त्व जास्त आहे. PYQ चांगले करणं, त्याच्यानुसार जे काही सिलेबस दिला असेल त्या सिलेबसला खूप चांगलं करणं, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जो काही शेवटचा मुद्दा बोलला असाल तो रिव्हिजन. आणि मुलांच्या प्रिपरेशनमधला सर्वात मोठा लॅकून आहे, म्हणजे मुलं खूप रात्रंदिवस अभ्यास करतात. म्हणजे अभ्यासाबद्दल त्यांचा डाऊटच नाही आहे, पण जो इश्यू आहे तो आहे रिव्हिजन. तर मी असं म्हणेल की जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं की सांगितले आपण एखादा विषय करतो तर त्याला तिथेच रिवाईज करणं गरजेचं आहे. मुलं काय करतात सर, आधी तो सब्जेक्ट संपवतात आणि नंतर त्याचे रिव्हिजनचे ते फॅक्टर ठरवतात किंवा मग त्याला वेळ देतात. पण जेव्हा ते नेक्स्ट टाईमला जेव्हा वाचत असतात 1 महिन्याने किंवा 1.5 महिन्याने, ते परत तेवढंच त्यांना वाचावं लागतं. मग परत कळतं की आपण तर काही वाचलंच नाही आहे. तर ही जी काही स्ट्रॅटेजी ती चुकीची आहे. जे तुम्ही रीडिंग करताय त्याला प्रॉपर 1 ते 1.5 तास द्या. थोडंसं मनन चिंतन करा की खरंच मी वाचलं ते बरोबर आहे का, मला आठवतं आहे का, याच्यावर तुम्ही PYQ सोडवतो आहे का. जर असं होत असेल तर ते एकदम बेस्ट आहे. आणि हे सगळ्या गोष्टी अशा व्हायला हव्यात. आता माझा एक प्रश्न आहे तसा तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे की आता मुलांचं जे काही अभ्यास असतो ते कसं असतो, मुलं अभ्यास करायला अजिबात घाबरत नाही, एकदम तुटलेले असतात. 12-14 तास मुलं सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत अभ्यास करतात. आपण ते अनुभवलेले, आपण बघितलेलं आहे. इव्हन आपण सुद्धा त्याच पेजमध्ये होतो. तर सर माझा असा एक प्रश्न आहे, इव्हन आपण सुद्धा स्टार्टिंगला चुकलोच आहे या प्रोसेसमध्ये. तर मुलांचा एक्झॅक्टली अभ्यास करत असताना म्हणजे कसं असतं, एका दिवसामध्ये मुलं कधी कधी 3-3, 4-4 विषय घेतात. आणि काही मुलं काय करतात, एकाच वेळेस एकच सब्जेक्ट करतात. मग असा बरेच वेळेस मग हे असतं, डिस्प्यूट असतं की काय करायला हवं, एका दिवशी एकच सब्जेक्ट घ्यायला हवा का एका दिवशी 2-3 सब्जेक्ट घ्यायला हवे. म्हणजे एक्झॅक्टली सर तुम्हाला काय वाटतं की काय बेस्ट स्ट्रॅटेजी होऊ शकते? एक पहिली गोष्ट की सरावाचा भाग, जे आता फॉर एक्झाम्पल खूप दिवसापासून अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना जशा गोष्टी सुटेबल आहेत. आता बऱ्याच साऱ्या लोकांचं काय राहतं की सर फर्स्ट रिडिंगमध्ये त्यांच्या लक्षात राहतं, पण MPSC अशी आहे की मोस्टली MPSC म्हणा UPSC याला रिव्हिजन खूप मॅटर करतं, जसं तुम्ही बोललेत. तर मला असं वाटतं की खूप गोंधळ केल्यापेक्षा, म्हणजे 4 विषय एका दिवशी घेतल्यापेक्षा 2 GS आणि करंट जर सोबत घेतलं तर नॉर्मली 2 GS आणि करंट जर घेतलं आणि जर त्याला एका महिन्यात वाचलं, त्यानंतर असा सिलेबस कंप्लीट केला तर आपल्याकडे उर्वरित 2 महिने आहेत ज्याच्यामध्ये आपण त्याला प्रॉपर रिकॉल करू शकतो. सो ते आपल्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे.
आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एक विषय वाचणे महिनाभर हे तर रिस्कच आहे, कारण की त्या नादात मग सगळं बाजूला होऊन जातं आणि वॉशआउट होऊन जातं हे सर्वात. कारण की 6वा GS येईपर्यंत पहिल्या GSला 5 महिने झाले असतील, तर एक ते रिस्की आहे. आता ॲट द एंड मला असं वाटतं की मुलांना हेच मी सांगू इच्छितो की बाबा काय करायचं, की जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात तर आपल्या भगीरथ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह सेशन झाले आहेत निर्धार बॅचचे. प्रत्येक शिक्षकांनी आपली स्ट्रॅटेजी सांगितली आहे आणि सिलेबस मायक्रो डिकोडिंग केला आहे, तर ते सेशन्स तुम्ही बघून घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल, तुमचा 2-3 मार्क्सने राहून जात असेल, तर आपण कुठं चुकतो याचं ॲनालिसिस करा आणि आपला ॲप्रोच कुठं डेव्हलप करायला पाहिजे हे PYQच्या आधारे बघा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही नवखे आहात आणि तुम्हाला आता इथं काहीतरी करायचं आहे, तर मग सर्वात महत्त्वाचं की तुम्ही एखादी बॅच जॉईन करा. जशी निर्धार नावाची बॅच आहे जिथे आपण GS कंप्लीट करू शकतो, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा डिसिजन आहे, पण तो डिसिजन घेताना वाईज डिसिजन घ्या, की म्हणजे जेणेकरून त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि राहिलं CSATचं, तर CSAT अजून UPSC लेवलपर्यंत इतका गेला नाही आहे. तो GSचा अभ्यास करत असताना CSAT कव्हरअप होऊन जातो. साहित्याचे उतारे जर बाजूला ठेवलेत तर बाकी मग सगळं आपलं GSमध्ये राहतं, त्यामुळे तितकंसं घाबरण्याचं काही कारण नाही. आणि GS आपण शेवटच्या 1-2 महिन्यात जरी केला CSAT, तरी मला असं वाटतं की तो होऊन जातो. सो त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरू नका. आणि मेन्स जे फॉरेस्टवाले आहेत किंवा मग इंजिनिअरिंग सर्व्हिसेसवाले आहेत, तर या संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओज घेतल्या ज्याच्याबद्दल स्ट्रॅटेजी सांगितल्या आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये आले आहात आणि प्रिलिम्सवर जरा रिफ्लेक्शन तुम्हाला सोशियल सायन्सेसचं दिसतं, ह्युमॅनिटीजचं. सो त्यामुळे तुम्हाला प्रिलिमचा अभ्यास करताना जितक्या सोप्या पद्धतीने होत असेल अशा पद्धतीने विषय शिकून घ्या जे तुम्हाला सुटेबल राहील. आणि याच्या व्यतिरिक्त बरेच सारे प्रश्न तर आहेत की आम्ही जे तुम्हाला बोलण्याच्या माध्यमातून कव्हरअप केले. याच्याही व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, फॉर्म भरण्याच्या संदर्भात अडचणी असतील, तर प्रशांत सरांचे ऑलरेडी व्हिडिओ गेले आहेत, मायक्रो टीचिंगचे ऑलरेडी व्हिडिओ गेले आहेत. आणि याच्याही व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण त्या पद्धतीने करू. ॲट द एंड मी तुम्हाला सांगू शकेल की प्रिलिम्स ओरिएंटेड निर्धार बॅच आपली चालू झाली आहे. टेस्ट सिरीज आहे, रणांगण नावाची टेस्ट सिरीज आहे. सर्व बुक लिस्ट जी आहे ही तुम्हाला आम्ही अवेलेबल करून तो PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि याच्याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक. सर, याच्यामध्ये मी थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन्स करेल. जो पर्स्पेक्टिव्ह हा थोडासा असा असेल याच्यामध्ये की नॉर्मली मुलांचा सर जो एक गोंधळ होतो, जो मी तुम्हाला प्रश्न विचारला की एक्झॅक्टली एका दिवसात 3-4 सब्जेक्ट करायचे आहेत का एका दिवसामध्ये 2 सब्जेक्ट करायचे आहेत का 1 सब्जेक्ट करायचं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप बोलता खूप छान बोलला की आपण 1 सब्जेक्ट एका महिन्यामध्ये जर केला तर मग परत 5 महिन्यामध्ये मग फ्रस्ट्रेशन येतं की आता बाकी सब्जेक्ट होतील का. आता याच्यामध्ये मी जे काही बेसिकली आपण जे बघतो मुलांचे जे इश्यूज बघतो, मुलांचं कसं असतं की पुढचं पाठ मागचं सपाट हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे आपल्याला कसं पाठ करायचं सवय आहे किंवा आपल्याला काय करायचं सवय आहे की जे आपण केलं नाही एखादं पुस्तक हातात घेतलं आहे की फर्स्ट पेजपासून तर लास्ट पेजपर्यंत ते वाचत निघायचं आहे. त्याची रिव्हिजन काय असेल, PYQ काय असेल याचा आपण अजिबात विचार करत नाही. आणि आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट ठरलेली असते की रिव्हिजन म्हणजे काय की ते पुस्तक परत एकदा वाचायचं आहे. म्हणजे एकाच वेळेस मी 5 पुस्तकं 6 पुस्तकं वाचेल आणि परत मग त्याची मी रिव्हिजन करेल. मुळात मुलं हे जे काही विचार करताय जे स्कूल लेवलचा विचार असतो, वाचायचं एक्झाममध्ये घोकायचं, पण ते इथे असं नाही आहे. मला असं वाटतं जे सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो पर्स्पेक्टिव्ह असा असायला हवा की जर समजा तुम्ही एखादा सब्जेक्ट हातात घेतला आहे ना तर तो खूप चांगला संपवा. आणि विशेषतः चांगला संपवा म्हणजे काय आहे की आपण काय करतो सर, एक्झामच्या मागे पडतो. म्हणजे आता समजा 5 महिन्यावरती प्रिलिम आहे तर आता प्रिलिमसाठी मी अभ्यास करतो, प्रिलिमसाठी अभ्यास करतोय, परंतु जे काही सब्जेक्ट आहे याचं अंडरस्टँडिंग न करता आपण पुस्तक संपवण्याचा प्रयत्न करतो. यस, त्याच्यापेक्षा सिलेबस संपवणे, त्याच्यावरती असणारे जे PYQ आहे ते संपवणे, या दृष्टिकोनातून आपण अभ्यास व्हायला हवा. म्हणजे दिवस 5.5 महिने राहिले, 5.5 महिने राहिलेत याच्यावरती घोकंपट्टी न करता एक सब्जेक्ट हातात घेणे आणि त्याला प्रॉपरली त्या डिसिप्लिनमध्ये संपवणे. पहिली डिसिप्लिन काय आहे की त्याचा आधी अभ्यासक्रम संपवणे, ते करत असताना त्याचे PYQ संपवणे आणि ते करत असताना रिव्हिजन करणे. आणि मग नंतर काय टेस्ट सिरीज रिव्हिजन, टेस्ट सिरीज रिव्हिजन. आणि 5वा परफॉर्म आहे तुमचा एक्झाममध्ये. मग त्याच्यानुसार एलोट करता येईल की आणखी मला कसं परफॉर्म करता येईल. मला असं वाटतं की ह्या 5 स्ट्रॅटेजीने आपण इथे नक्कीच जाऊ शकतो. आणि हे 5 स्ट्रॅटेजी करत असताना मग तुम्ही एका दिवसामध्ये 2 सब्जेक्ट घ्या किंवा एका महिन्यामध्ये 2 सब्जेक्ट घ्या, याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. फक्त असं करू नका
की एका महिन्यामध्ये मी 3-3 सब्जेक्ट संपवतो किंवा 4-4. गोंधळ नाही. जे घेत आहे ना ते फक्त एकच उद्देश ठेवा की अरे मी एकदा घेतलं आहे ना म्हणजे आयुष्यभर मला हा विषय आहे ना कधी त्रास देणार नाही. नाही तर मुलांचं कसं असतं, परीक्षा संपली परत ते पॉलिटी हातात घेतात, त्यांना वाटतं की परत शून्यापासून सुरुवात आहे. म्हणजे तो विषय एवढा छान करायचा आहे की भविष्यामध्ये त्या विषयाबद्दल भीती नाही तर त्या विषयाबद्दल प्रेम वाटायला पाहिजे, त्याच्यामध्ये ती मजा वाटायला पाहिजे. मग काही फरक पडायला नको की माझा रिझल्ट हा प्रिलिम फेल असेल किंवा पास असेल. नाही तर काय होतं की परत तेवढाच अभ्यास करतो आपण. तर हे जे काही सायकल आहे परत परत अभ्यासाचं हे कुठेतरी थांबून एक प्रॉपर योग्य दिशेने या ठिकाणी इथे जायला हवं. आणि तरच काय होईल माहिती आहे का आपल्याला, मग ठीक आहे पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही जमलं तर दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तो शॉर्ट लागणारच आहे, कारण की तुम्ही तेवढं त्या विषयावरती दिलेलं असेल. तर सर माझा एक क्वेश्चन तुम्हाला आणखीन एक आहे की नॉर्मली आपल्याला माहिती आहे की विषयांची आपण वेगळ्या लेवलला तयारी करू शकतो, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. पण बेसिकली मुलं काय करतात, करंटची स्ट्रॅटेजी जी मी बघितलेली मुलांची, तर मुलं काय करतात की जसे एक्झाम आहे, समजा सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे तर सप्टेंबरच्या स्टार्टिंगला किंवा ऑगस्टच्या एंडिंगला सगळे मॅगझिन जमा करतात, धडधड 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 वाचून बसतात. आणि मग ते काय अजिबात विचार करत नाही की बाबा कसे क्वेश्चन्स आलेले आहेत काय आहे, फक्त ते वाचण्याचा त्यांचा उद्देश असतो. माझं याच्यामध्ये तुम्हाला एक विचारणं आहे की सर एक्झॅक्टली करंटची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी. म्हणजे शेवटी एकदा वाचून मोकळं व्हायचं आहे का डेली करंटची प्रिपरेशन करायची किंवा यासाठी आणखीन काही वेगळी स्ट्रॅटेजी होऊ शकते. तर प्लीज त्याबद्दल सर मार्गदर्शन करा. कारण की आपण सगळ्या विषयांसाठी आपण न्याय देऊ शकतो परंतु करंटसाठी कधीच तो न्याय दिला जात नाही. इव्हन एक स्टुडंट म्हणून सुद्धा आपण त्याला दुर्लक्ष करतो कारण की मुलांना असं वाटतं की हा अनएक्सपेक्टेड आहे. तर त्याबद्दल सर थोडंसं हे करा. आणि याच्यामध्ये आम्हाला हे सुद्धा सांगा की करंट हे एक्सपेक्टेड होऊ शकते का, म्हणजे आपण त्याला आवाक्यामध्ये आणू शकतो का. करंट अफेअरच्या बद्दल मी एकच सांगेल की गेल्या 18 महिन्यातल्या घडामोडी म्हणजे 15 महिन्यात जे 1.5 वर्ष आहे त्याच्या घडामोडी करा. आणि जसा सिलेबस तुम्ही वेगळा करण्याची गरज नाही, पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड यामध्ये ऑलरेडी तुमच्या सिलेबस वाईजच ते काढलेलं आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे की करंटला मी असं म्हणेल की दररोज तुम्ही 20-20 मिनटं किंवा 30 मिनटं जरी दिली, म्हणजे 30 मिनटात 1 किंवा 2-3 न्यूज करायच्या, पण दररोजचे 30-30 मिनटं केली ना एक रूटीन येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे GS वाचताना आपल्याला काय होईल त्याला लिंक करता येईल. जसं की करंट अफेअर म्हणजे काय, तुमच्या सिलेबस जो आहे तो तिथे त्याच्या अपडेट दिले आहेत. सो त्यामुळे मी तुम्हाला सांगेल एक तर तुम्ही डेली 30 मिनटं वाचू शकता किंवा मग सॅटर्डे संडेला 2-2 तास आर्थिक राजकीय असं प्रशासकीय अशा ज्या घडामोडी आहेत क्रीडा वगैरे, सो ह्या अशा जर केल्या ना तर ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तर 18 महिन्याचं करंट अफेअर करा आणि त्याला डेली एक तर 30 मिनटं द्या किंवा मग तुम्ही सॅटर्डे संडेला जरी केलं तरी होऊन जाईल. एका शेवटी जर पसारा म्हणून वाचतो तर मग ते जरा डोकेदुखीचं होईल. मला असं वाटते की त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर आय होप हे तुम्हाला बरेच सारे गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या व्यतिरिक्तही ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस किंवा मग जे आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तुम्हाला काही प्रश्न असतील ऑप्शनल वगैरेच्या संदर्भात तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. निर्धार बॅच रणांगण टेस्ट सिरीजच्या संदर्भात कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही समस्या असतील ऑप्शनल निवड वगैरे तर नक्कीच कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहोत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. थँक्यू सो मच. सर आता याच्यामध्ये तुम्ही आता आम्हाला खूप छान प्रिलिम करंट अफेअरची स्ट्रॅटेजी सांगितली, तर खरंच खूप छान आहे आणि मुलांनी ते अपेक्षित केले तर नक्कीच त्यांचा स्कोर हा 10+ जाऊ शकतो. तर आता सर याच्यामध्ये आता जी काही आपली एक्झाम्स आहे आणि स्पेशली मी नॉन टेक्निकलच्या मुलांसाठी मी सध्या एक गोष्ट सांगू इच्छितो की आता बघा करंट अफेअरमध्ये तुम्हाला बरेच आर्टिकल्स किंवा काही न्यूज तर हे आपल्याला राज्यसेवा मेनच्या दृष्टिकोनातून लिंक असतात. तर त्यामुळे मुलांनी जसं की तुम्ही स्ट्रॅटेजी सांगितली एक्झॅक्टली आपल्याला ह्या मॅगझिन करायच्याच आहेत, परंतु याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, जे काही न्यूजपेपर्स आहेत महत्त्वाचे 1 किंवा 2 वाचला तरी चालेल, त्याच्यामधले काही महत्त्वाचे आर्टिकल्स असतील न्यूज असतील त्याचा अभ्यास करायचा मेन्स पर्स्पेक्टिव्हने. कारण की तुम्ही म्हणाल की सर मग आम्ही मेन्सला गेल्यानंतर करू, नाही तर त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. जे तुम्ही कराल त्याच्या प्रॉपर थोड्याशा नोट्स काढा, म्हणजे मेन्स पर्स्पेक्टिव्हने. प्रिलिम पर्स्पेक्टिव्हने सरांनी आपला अप्रोच सांगितलेला आहे, पण मेन्स पर्स्पेक्टिव्हने त्याच्या नोट्स काढणे, त्याला सर सिलेबसला लिंक करणे आणि मग नंतर हा जो काही डेटा आहे त्याला आपण म्हणतो राज्यसेवा मुख्य व्हॅल्यू ऑडिशन डेटा, की जो आपण आपल्या मेन्स परीक्षेमध्ये वापरू शकतो. तर साधारण सरांनी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास तो आणि इकडचा 1 तास 1-1.5 तास जर आपण देऊ शकलो तर तुमचे मेन्ससुद्धा करंट अफेअर चांगलं होईल आणि प्रिलिमच्या अँगलनेसुद्धा आपल्याला हे चांगलं करता येईल.
तर सरांनी आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तर खूप छान पद्धतीने दिलेली आहे आणि हा सेशन आमचा उद्देश हाच होता की काहीतरी वेगळं करण्यासाठी, काहीतरी वेगळं तुम्हाला देण्यासाठी प्रश्नाच्या माध्यमातून म्हणजे प्रश्न उत्तर माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्टली हे प्रश्नाचे उत्तर मिळावेत. आणि नक्कीच सरांनी खूप छान उत्तर देण्याचा प्रयत्न केले. सरांनी खूप छान आपल्याला सगळ्यांनी गाईड केलं असेल. आता यामध्ये मित्रांनो, या व्यतिरिक्त असं होऊ शकतं की आम्ही काही क्वेश्चन घेतलेत पण आणखीन तुमचे काही क्वेश्चन असू शकतात. तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील हे सगळे आम्हाला इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे काही असतील, तुम्हाला असं वाटत असेल की काही असू द्या, बिनधास्त आम्हाला सांगा. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही परत एकदा हा सेशन घेऊन या प्रश्नाची आम्ही इथे उत्तरं देऊ इच्छितो. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि खूप छान पद्धतीनं उत्तरं मिळाली असतील, तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सर.